बोलूनच घेऊ 15 एकर वाटून घेऊ आपण वावर. ताई ते बोल ना. आईच्या हातचं जे 15 एकरावर आहे ते मला 5 द्या, तुम्ही 5 घ्या त्याला 5 द्या. आईच्या हक्का वावर का? बर, आपण तिघांनी 5-5 एकर घेतलं 15 एकरातून, मग आपल्या आईला काय राहणार रे? म्हाताऱ्या माणसाला वावर काय करायचं? कोण म्हातारी माणसाला जीव नसतो का? बरं एक काम करा, जाऊ द्या, तुमच्या दोघांची बी मनाची शांतता होते. तुम्ही एक काम करा, जी आई मला 5 एकर वावर द्या लागली तर तुम्ही दोघा भाऊ 2.5 एकर वावर घेऊन टाका माझ्या वाट्याचा. मला वावरची गरज नाही, पण त्याच्या बदले मला आई देऊन टाका. तुम्ही देता ना? हो ठीक आहे, मग जा. आई घेऊन टाकली. 5 एकर तुम्हाला देऊन टाकला. कमी आता एरिया वावर घ्यायचं तर आई घेतले. माया मंदिर हरले लागे कळस फुटाया. अरे काऊन लढा लागले तुम्ही? आम्ही सगळे शेअर मार्केट मध्ये आमचे 7.5 एकर वावर आले ना आमच्या दोघांच्या वाट्यावर. ते बंद आम्ही शेअर मार्केट मध्ये लावून टाकलं. आता आमच्या जो काहीच नाही राहिलं, घर बिन नाही राहिलं. हो ताई म्हणतात तुम्ही लय श्रीमंत झालं. हो टाटा कंपनी खोलली म्हणतात तुम्ही. हो, टाटा कंपनी माझी. त्या कंपनीच्या भरोश्यावर लय लोक जगतात. हो, आम्हाला काम लावा ना तिच्यात. तुम्हाला तर 7.5-7 एकर वावर देऊन टाकलं होतं ना मी. जे आईनं जी मला 5 एकर वावर दिलं तर ते सुद्धा तुम्हाला दोघांना देऊन टाकलं होतं. मी माझी आई माझ्या जोड घेतली होती. तुम्हाला वाटा लागला होता का मी म्याड आहे त्या टाइमला? आई घेतली तो. हो, तुम्ही 7.5-7 एकर वावर शेअर मार्केट मध्ये लावला आणि आज हरून आले तुम्ही. आणि आज तुम्हाला ताईची आठवण या लागली. या 10 वर्षात तुम्ही आईची आठवण केली का? ताईची आठवण केली का? केली का तुम्ही? नाही. कोणी बी असला तर माय बापाला सोडू नका. कारण का आज फक्त हे व्हिडिओ काढला आम्ही तुम्हाला समजण्यासाठी, पण खरंच असंच होतो. म्हणजे या जगात असंच व्हावं लागलं. ज्यांना माय बापा सोडून दिले का त्यांचे हाल नंतर असेच हे दोघांसारखे. म्हणून तुम्ही बी तुमचे माय बापाला जीव लावा. कोणाला माय बाप देऊ नका. स्वतःही माय बाप सांभाळा. आपले माय बाप कशाला द्यायचे दुसऱ्याला? काही गरज नाही. ठीक आहे, शेवटी मी तुमची बहीण आहे. चला, मायच्या जागावर बहीण असते. आईला बी भेटून घेऊ. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही दोघं जण.